जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते जान उभे विटेवरी सुंदर ते जान उभे विटेवरी सुंदर ते जान उभे विटेवरी उभे विठेवर सुंदर ते जान उभे विठेवरी तुमचा बेस वाढवा सुंदर ते जान उभे विठेवरी सुंदर ते जान उभे विठेवर करकटे मारी देवनी तुझी हार करा माझे पितांबर तुझी हार करा माझे पितांबर हो तुळसी हार करा माझे पितांबर तुळसी हार करा कसे पितांबर हे एवढे निरंतर एवढे निरंतर हे जिना रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
शास्त्र असं सांगतं की कोणत्याही म्हणजे ज्यावेळेस व्यक्ती मृत होते त्यानंतर या शरीरामध्ये असणारी जी चेतना शक्ती आहे ती चेतना शक्तीचा जो प्रवास होतो तो प्रवास 4 घटिकांमध्ये होत असतं असं शास्त्र सांगतं. आणि गणित शास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर गणित शास्त्र आधारे 4 घटिका म्हणजे 1 घटिका म्हणजे 24 मिनिटांचा काळ आहे. आणि 24 गुणिले 4 म्हणजे मला वाटतं काहीतरी 96 मिनिटं होतात. म्हणजे 96 मिनिटामध्ये, कारण शास्त्र असं सांगतं 92 लाख किलोमीटरचा सगळ्यात मोठा प्रवास इथून स्वर्गाचा असं शास्त्र सांगतं. आणि इथपर्यंत जाण्यासाठीचा जो चेतनाशक्तीला काळ लागतो तो 4 घटिकांचा काळ असतो. म्हणजे 4 घटकांमध्ये म्हणजे 96 मिनिटांमध्ये या देहातील चेतनाशक्ती तिथे पोचली जाते. आणि तिथून पुढच्या पुन्हा 96 मिनिटामध्ये म्हणजे 4 घटिकांमध्ये पुन्हा तो दुसऱ्या देहापर्यंत चेतनाशक्ती पोचवली जाते. या जे ट्रान्सप्लांटिंग भगवंताचं आहे त्यासाठी जो काळ लागतो आता 1 घटिका म्हणजे 24 मिनिटं. 24 गुणिले 4 म्हणजे 96. आता 96 अधिक 96 किती झाले? 192. 192 म्हणजे जवळपास 3.25 तासांचा 2.25 तासांचा काळ आहे. म्हणजे या सगळे जो काही घटनाक्रम आहे या घटनाक्रमासाठी 3 तास म्हणजेच 4 घटिकांचा प्रहर लागतो. म्हणून खऱ्या अर्थानं शास्त्राआधारे कोणतंही प्रेत हे 3 तासाच्या अगोदर खऱ्या अर्थानं त्याचं दहन केलं जात नाही. मग आता प्रेताचं शास्त्र आपण अवघ्या 5 मिनिटात समजून घेऊ आणि आपल्या पुण्यस्मरण विधीपर्यंत येऊयात. मग त्यानंतर प्रेताचा पुढचा विधी होतो तो म्हणजे बाहेर काढून आंघोळ घातली जाते. आंघोळ घातल्यानंतर पुढं उपप्रावरण, ज्याला शुद्ध मराठी भाषेतला शब्द आहे उपप्रावरण, आपण त्याला उपरणं असं म्हणतो. ते उपरणं कमरेला बांधलं जातं. कमरेला ते उपरणं बांधल्यानंतर काही ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला जो धागा सोडला जातो, जी पट्टी सोडली जाते त्याच्यामध्ये काही ठिकाणी भात बांधला जातो आणि काही ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आता खऱ्या अर्थानं शास्त्र असं सांगतं की त्यामध्ये 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं पाहिजे. कच्चं धान्य बांधल्यानंतर खऱ्या अर्थानं ते प्रेत घेतल्यानंतर पहिल्या एका ठिकाणी त्याला विसावा दिला जातो, बरोबर. पण तो खऱ्या अर्थानं विसावा हा शब्द नाहीच आहे. 2 मिनटं खांदेकरांना आराम मिळावा त्यांनी बसावा म्हणून असतो तो विसावा. त्या विसाव्यावरती त्या ठिकाणी त्या जे 7 धान्य कच्चं आहे त्यातलं किंवा भात आहे त्यातलं अर्धा भात किंवा अर्ध धान्य त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तिथून बाकीचं पुढे नेलं जातं. शास्त्र असं सांगतं ते अर्ध धान्य किंवा अर्धा भात ठेवण्याचं कारण आहे अर्ध जे कर्म आहे, जे प्रापंचिक जीवनातलं कर्म आहे ते कर्म मागच्यांसाठी ठेवलं जातं. मग कर्ज असेल तर कर्ज राहतं आणि रिफंड असेल तर रिफंड राहतो. तिथून पुढं खऱ्या अर्थानं ते प्रेत ज्यावेळेस स्मशानभूमीत आणलं जातं त्यावेळेस शास्त्र असं सांगतं, आपल्याकडं होतं की नाही मला माहीत नाही, पण शास्त्र असं सांगतं जर वडील असतील तर त्या ठिकाणी कुंकुवाचं स्वस्तिक काढलं जातं आणि जर आई असेल तर त्या ठिकाणी हळदीचं स्वस्तिक काढलं जातं. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्यावेळी प्रेत म्हणजे काष्टामध्ये, कारण हा एक यज्ञ आहे महाराज, दशक्रिया विधी हा यज्ञ आहे. कारण शास्त्र असं सांगतं देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे खऱ्या अर्थानं तो जर यज्ञ आहे तो यज्ञाप्रमाणे झाला पाहिजे. मग तो यज्ञ नेमका कसा आहे? त्यानंतर काष्टाची रचना केली जाते आणि त्या ठिकाणी प्रेत ठेवलं जातं. त्यानंतर पुढचा विधी येतो. तो विधी कोणता आहे? तर जल अर्पण, त्याला जलतर्पण श्राद्ध असा शास्त्राआधारे शब्द आहे. जलतर्पण केलं जातं. मग ते चमच्यानं केलं जातं का? ते कळशीनं केलं जातं का? ते हंड्यानं केलं जातं का? ते कशानं केलं जातं? आपल्या हाताच्या अंगठ्यानं. मग अंगठ्यानं का? याला हस्तरेखा शास्त्राचा थोडासा अभ्यास करूयात. या अंगठ्यानंच का? याचा हस्तरेखा शास्त्र असं सांगतं हा जो स्पेस आहे हा शास्त्राआधारे आपल्या पितृपक्षाचा स्पेस आहे. म्हणजे हे जे बोट आहे, कारण सगळी महत्त्वाची कामं याच बोटानं केली जातात. मला वाटतं आता दूध संस्थांचे झेडपीचे इलेक्शन जवळ आले, तिकडे चालू असतील. मतदान कोणत्या बोटानं केलं जातं? ह्याच बोटानं केलं जातं. संपत्तीची वाटणी सुद्धा करण्यासाठी महत्त्वाचं सगळ्यात मोठं बोट कोणतं आहे? हेच आहे. पेननी सही करायची म्हणलं तरी कोणत्या बोटात धरावं लागतं? ह्याच बोटामध्ये धरावं लागतं. आणि जर या बोटानं जलतर्पण श्राद्ध केलं नाही तर खऱ्या अर्थानं पुढच्या 3ऱ्या पिढीला आपल्याकडं पितृदोष लागतो आणि मग आपली त्र्यंबकवारी सुरू होते. म्हणून खऱ्या अर्थानं शास्त्र असं सांगतं की याच बोटानं म्हणजे या अंगठ्यानं जलतर्पण श्राद्ध केलं
पाहिजे. जलतर्पण प्रत्येक बोटाची महती महाराज. या बोट म्हणजे हे पितृबोट आहे, त्यामुळे सगळी महत्वाची कामं या बोटा आधारे केली जातात. त्यानंतर कोणतं येतं? हे बोट कशासाठी वापरतो? तो तिथे बसलेला आहे, दूरचं दाखवण्यासाठी सुद्धा ह्या बोटाचा वापर होतो. हे बोट सगळ्यात मोठं आहे, म्हणून हे दात घासायला तरी कामाला, पण कोलगेट आल्यापासून त्याने राजीनामा दिला. हे बोट याचा तसा काहीच उपयोग होत नाही, आणि ज्या गोष्टीचा उपयोग होत नाही ती गोष्ट कुठं वाहिली जाते? देवाला. म्हणून ह्या बोटानं गंध लावायचा म्हटलं तर कोणत्या बोटानं लावतो आपण? ह्याच बोटानं. कारण शास्त्र आहे महाराज, जे कुठं चालत नाही ते एक तर देवाच्या दानपेटीमध्ये चालतं, नाही तर महाराजांच्या पाकिटात चालतं. लय अवघड आहे महाराज. आणि खऱ्या अर्थानं राहिली ती करंगळी. मग ह्या करंगळीचं शास्त्र असं आहे, आपल्याकडे विवाह संस्कारांमध्ये खऱ्या अर्थानं आपले हिंदू धर्मशास्त्र आधारे 16 संस्कार सांगितले आहेत. त्यातला महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार आहे. आणि विवाह संस्कारांमध्ये ज्यावेळी सप्तपदी घेतली जाते त्यावेळी सप्तपदी म्हणजे घेता असताना काय पकडला तो? काय पकडली जाते? करंगळी. मग विचार करा, या बोटांचं शास्त्र लक्षात घ्या महाराज. 7 जन्माची दूरची व्यक्ती जोडत असताना करंगळीचा वापर होतो, आणि 7 जन्माचा बंध स्मशानभूमीत तुटत असताना अंगठ्याचा वापर होतो. खऱ्या अर्थानं हे सगळ्यात मोठं शास्त्र आहे. आणि मग जलतर्पण विधी केल्यानंतर पुढचा विधी कोणता येतो? तर घरातील जो ज्येष्ठ पुत्र असतो तो ज्येष्ठ पुत्र खऱ्या अर्थानं पुढे उभा राहतो. त्यानंतर असे हात धरले जातात, जाणीवपूर्वक सांगतोय, असे हात धरले जातात. त्यानंतर खऱ्या अर्थानं 7 प्रकारचे जी यज्ञामध्ये आहुती देणारी, म्हणजे आपला पिंपळ असेल, उंबर असेल, रुई असेल, असे 7 प्रकारचे 1.5 फुटांच्या काडी घेतल्या जातात. त्या